तुम्ही कधी विचार केलाय का, ज्या गोमातेची आपण पूजा करतो, जिला माता म्हणतो, तिच्याच एका द्रव्याबद्दल आपण इतके गैरसमज का बाळगतो? गोमूत्र हे नाव ऐकताच काही लोक हसतात, काही चिडतात, तर काही लगेच व्हिडिओ बंद करतात. पण थांबा, हा व्हिडिओ बंद करण्याआधी शेवटपर्यंत पहा, कारण आज तुम्ही जे ऐकणार आहात ते ना अंधश्रद्धा आहे ना अफवा, तर हजारो वर्षांची परंपरा आणि आयुर्वेदाचा अनुभव आहे. भारतीय संस्कृतीत गाय म्हणजे केवळ एक प्राणी नाही, ती अन्नदात्री आहे, शांततेचे प्रतीक आहे आणि सात्विक ऊर्जा देणारी माता आहे. आपल्या शास्त्रात म्हटलंय, गावो विश्वस्य मातरः, म्हणजेच गाय संपूर्ण सृष्टीची माता आहे. तिचं दूध, दही, तूप, शेण आणि हो, गोमूत्र हे सगळं पंचगव्याचा एक पवित्र भाग आहे. गोमूत्र म्हणजे नेमकं काय? आता तांत्रिकदृष्ट्या समजून घेऊया. आयुर्वेदात प्रत्येक गोमूत्राचा वापर सांगितलेला नाही, फक्त देशी गायीचं शुद्ध मूत्र आणि त्यातही त्याचा अर्क काढून वापरण्याची पद्धत आहे. हे थेट औषध नसून शरीरासाठी एक सपोर्टिव्ह किंवा पूरक घटक मानलं जातं. त्यामुळे प्रत्येक गोमूत्र एकसारखं नसतं. शुद्धीकरण प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. आयुर्वेद काय सांगतो? आयुर्वेदानुसार गोमूत्राचे काही विशेष गुणधर्म आहेत. हे प्रामुख्याने शरीर शुद्धीकरणासाठी म्हणजेच डिटॉक्सिफिकेशनसाठी उपयोगी मानलं जातं. पचनक्रिया सुधारणे, रोगप्रतिकार शक्तीला आधार देणे आणि शरीरातील वात, पित्त, कफ यांचा संतुलन राखण्यासाठी प्राचीन काळापासून याचा मर्यादित वापर केला जातो. पूर्वी आश्रमांमध्ये किंवा वैद्यांच्या देखरेखीखाली उपवास आणि पंचकर्माच्या वेळी याचा वापर शास्त्रीय पद्धतीने केला जायचा. सर्वात मोठे गैरसमज आणि वास्तव. आज समाजात अनेक गैरसमज आहेत. काही म्हणतात हे अंधश्रद्धा आहे, तर काही म्हणतात हे सगळ्यांनी प्यायलाच पाहिजे. पण सत्य याच्या मधलं आहे. आयुर्वेद कधीही जबरदस्ती सांगत नाही. योग्य व्यक्ती, योग्य प्रमाण आणि योग्य कारण असेल तरच याचा वापर होतो. हे आधुनिक उपचारांना पर्याय नाही, तर त्यांना पूरक ठरू शकतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट, गोमूत्र किंवा त्याचा अर्क घेण्यापूर्वी काही नियम आहेत. गर्भवती महिला, लहान मुले आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी वैद्यांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय याचा वापर करू नये. आपली संस्कृती आरोग्याशी तडजोड करायला शिकवत नाही. मित्रांनो, आपल्या संस्कृतीत श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही. गोमूत्राचा विषय हसण्याचा नाही किंवा वादाचाही नाही, तो फक्त योग्य पद्धतीने समजून घेण्याचा आहे. आजही अनेक गोशाळांमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचगव्य उपचार केले जातात. जेव्हा आपण श्रद्धा आणि वैज्ञानिक मर्यादा यांचा समतोल राखतो, तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने फायदा होतो. गोमूत्र वापरावे की नाही हा सर्वस्वी तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. पण आपल्या परंपरेतल्या गोष्टींना पूर्णपणे न समजता नाकारू नका, कारण जी परंपरा हजारो वर्ष टिकली ती थट्टेची नाही, ती विचार करण्यासारखी नक्कीच आहे. माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. कमेंटमध्ये जय गोमाता लिहायला विसरू नका आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय गोमाता.